तुम्ही नाश्ता करायला आले ना? हाय फ्रेंड, वर्षा पाटरच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आता मी गेली बाहेर जाऊन आली, ते आले होते नाश्ता करायसाठी, त्यांनी नाश्ता वगैरे केला आणि अंशूला पण मेंदूवडा पाठवला. अंशू आत्ताच झोपेतून उठलाय कारण की त्याला होमवर्क वगैरे कंप्लीट करायचं. आणि बाकी पसारा बघा अख्खा, भाऊ माझा मोबाईल बघा बसलाय, पसारा अख्खा पडलाय. आणि आमची म्याव बघा, म्याव हे बघा, भुरी, ए भुरी, 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 तिचं नाव भुरी आहे. भुरी, भुरी आमची येते जाते, खाते, डबल येते डबल जाते. पसारा बघा अख्खा किती पडलाय आमचा. चला आता एवढं ते बघा, हे सर्व तर अंशूचेच कपडे आहे बघा. आणि ट्रेडमिलची हालत बघा कशी करून ठेवली. चला मी आता एवढे कपडे वगैरे उचलते मग भेटते तुम्हाला 5 मिनिटात. आता अंशू आंघोळीला गेला, हिची आंघोळ झाली. तुम्हाला माझी फोनची, तू किती काम केलं का उठल्यापासून? आज खूप सारं काम केलं मी उठल्यापासून तसेच फिरते इकडे कॅमेरा बघ. चला आता मला पण फ्रेश होऊ द्या. आंघोळ कामाला जायचं आहे. अत्री बघा केवढा मोठा मोठा होत. तरी भाकर बनवली आहे, गंगाफळची भाजी, पत्तागोबी. आराने निघाली कामाला. मला पण जायचं आहे पण टाईम आहे अजून, 9:30 वाजले आत्ताशी. तर आता अंशू आंघोळीला गेला, अंशूचा नाश्ता पाणी होईल. स्वयंपाक तर झाला आहे, मम्मीने अख्खा स्वयंपाक बनवून ठेवला आहे. ते बूट दाखव का प्रीती, 1 मिनटं. आणि आता थोडंसं फ्रेश होऊन अंशूचा नाश्ता पाणी होईल. आणि हे पण आले होते, येत आज बाहेरूनच नाश्ता करून गेले, म्हणून घर जवळ असल्याचा हा फायदा होतो. मी बाहेर गेली होती तर ते पण आले नाश्ता बिष्टा करून मग घरी गेलेत. दाखव ना का ते बूट. आणि हे बूट बघा मम्मीने धुतलेत. माझी मम्मी बोलते तू किती घाण धुते, बघ मी किती साफ धुतले. आता हे बूट बघून घ्या तुम्ही किती साफ आहे. आज संध्याकाळी अंशू आज पीटी आहे त्याची, आज शाळेतून आल्यावर बघा. अंशू आज शाळेतून येईन तेव्हा बघा त्याची हालत कशी करून येईल. माझी आई बोलते बूट तसे तसे पोरं ठेवून, पण नाही ठेव. काय पाहिजे तुला? झोपू दे मला तिथे थोडा वेळ. बाबा ही पोरगी सकाळची उठून आरामशीर कामं करते. ती माझी मम्मी तिच्या मागं मागं, डाईट हिचा आणि बिचारी ती तिच्या मागं मागं असते. गरम पाणी पी, हे खा, तो टाईम झाला. आणि ही एकदम आरामशीर उठून सकाळचं. मी तरी आहे ना उठून चादरी बिदरी उचलल्या, त्याच्यानंतर मी तिकडचं थोडा पसारा आवरला. 15 ऑगस्टचा ऑस्कर आपण तुलाच देऊ. बघितलं कशी बोलते मम्मी, गरम पाणी ठेव. बघितलं इथून ऑर्डर झाडते मम्मी, गरम पाणी सोड. अजून मला अर्धा तास आहे, त्याच्या 5 मिनिटं आधी तिच्यात काय एवढी आळशी पोरगी असन. बघितलं माझा भाऊ एवढा बोलतो तिला तरी बारीक नाही राहिली, फरक पडीन तेव्हा बारीक होईल. आता 15 दिवस झाले ना रे हिला डाईट करून. 15 दिवस झाले का? आता 1 महिना होईल 10 दिवसांनी. 1 महिना झालाय, पण 1 महिन्यात फरक तर पडला. तुला किती उतरलं का तुझं 1 महिन्यात? 8 किलो. नाही 8 किलो नाही उतरलं, 4 किलो असं. 108 होतं, आता 100 आहे. किती बेकार आहे भाऊ. काटा खराब आहे माझा भाऊ तर बोलतो काटाच खराब आहे बोलतो. चला मी फ्रेश होते मग भेटते तुम्हाला. त्यांना काही इंटरेस्ट नाही. वरून घरी आली तर मम्मीने मच्छी बनवून ठेवली आणि माझ्या भावाला लय ऊत आलाय. बघा तो आता आहे ना स्केटिंग, अंशूची स्केटिंग होती आज स्कूलमध्ये, आता आज स्केटिंग चालवते. बघू बरं आता चालू शकतो का. अंशू त्याला बोलतोय का भाऊ मग एक काम कर, तू स्केटिंग चालवून दाखव. बघू आता किती चालून दाखवतो. बघा आता हा चालवतोय स्केटिंग. चालव. आपण शाळेमध्ये कधी स्केटिंग नाही चालवली ना ग. आपली शाळा मोठी गोष्ट. आम्ही शाळेमध्ये कधीच स्केटिंग नाही चालवली. चालव, चल ना पुढं पटापट. असा का चालतोय रे. फास्ट आहे ना तिकडून, फास्ट आहे ना.
काय चांगला नाही तुटत आहे. आम्ही कधीच स्केटिंग नाही चालवलं स्कूलमध्ये पण. काही स्केटिंग चालवता येत नाही त्याला, पण निदान उभा तरी मी तर ते घालून मी उभी पण राहू शकली नव्हती. चला आता जेवण करू. माझ्या आईने आज बनवली मच्छी, बांगडे आणि मांदेली बनवली फ्राय. तर चला आता मग जेवण करून घेतो. अरे गुडघ्यांचं जजमेंट असतं ते, त्याची प्रॅक्टिस करावं लागते, त्याशिवाय थोडी जमणार. तुम्ही गुडघे किती टाइमला किती वाकवायचे त्यानुसार येतं. मी जाऊ. हे बघा आम्ही 4 दिवस नाही आलो तर लगेच हे माणूस आला. अंशूला घेऊन गेलं तर अंशूला जरा बाहेरून राऊंड बघून मारून आणला. अंशू आईस्क्रीम खातोय. तर अंशूला सोडवायला आणलं. फ्राईड राईस पण खाल्लं त्यांनी पण येऊन खाल्लं माझ्या तिकडे. मी नव्हती आली, मी अंशूला घ्यायला बाहेर आली होती. आता तर मी नव्हती गेली, ते दोघं बापले का खाऊन आले. कसं वाटते तुम्हाला आम्ही नाही येत? कसं वाटते आम्ही नाही येत? तू नाही चांगला, माझ्या पोरगाने ते चुकीचं वाटतं. बघितलं, मी नाही येते त्यांना चांगलं वाटते, पोरगा नाही येते चांगलं नाही वाटते. मग आता एक काम करते, उद्या पोरला पाठवते, मी सोमवारी जाते. मला काय नाही, आत्ता पाठव. चल बेटा आत्ता घरी जाऊ. जातो डॅडी सांगते. उद्या सुट्टी घे शाळेत, त्याचं टेन्शन नाही. चल तयारी आहे आणि यांची मस्ती बघा कमी त्यांना मस्ती ही तुझी आहे, ही का टाकून दे, हिला अक्कल नाही जरा शिकवाय. लागणार त्याला. मस्ती करणार का? चालय आता. माझी बहीण मला ओरडते, बोलते बघा. आणि माझी बहीण बोलते तू व्हिडिओ काढते तर काढते, काय पण टाकते आमची. काल व्हिडिओ मी तिचा टाकला होता, मी ती कढईमध्ये खात होती. ती मला बोलते तू येडी, बोलते तू कुठचे पण व्हिडिओ टाकते. तर बघा तोंड लपली. ते आता ती कामावरून येऊन जेवण घेऊन करून तोंडावर टॉवेल घेऊन बसले. बोलते तुझे व्हिडिओ तूच काढ. भाऊ माझा इकडे झोपला. तर आता आमचं जेवण वगैरे सर्व झालं. आता अंशू गेला, त्याचा डॅडी सांगते ते आले होते तर राऊंड मारायला. आणि ती बघा कशी तोंड लपून बसली, दिसलं. बोलते तू काय पण व्हिडिओमध्ये काढते आणि काय पण टाकते. चला आज मस्त वेगळी जेवण झालं. उद्या निघायचं आहे आम्हाला घरी. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. नवीन असतील तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय कर भाऊ. बाय बाय. चला.